नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मॅथ सेकंड मधील चॅप्टर नंबर 4 कन्स्ट्रक्शन्स ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणांची रचना या चॅप्टर मधील नेक्स्ट टाइप ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रायंगल म्हणजे कन्स्ट्रक्शनचा तिसरा प्रकार, त्रिकोण रचनेचा तिसरा प्रकार आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 4.3 मधील काही कन्स्ट्रक्शन्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या दोन व्हिडिओमध्ये आपण दोन वेगवेगळे कन्स्ट्रक्शनचे टाईप अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये पहिला टाईप होता ट्रायंगलचा बेस, त्यानंतर बेस अँगल आणि सम ऑफ लेंथ्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स म्हणजे त्रिकोणाचा पाया, पायालगतचा कोन आणि उरलेल्या बाजूंच्या लांबींची बेरीज दिली असता आपण त्रिकोणाची रचना केलेली आहे. दुसरा प्रकार होता त्रिकोणाचा पाया, पायालगतचा कोन आणि उरलेल्या बाजूंच्या लांबींमधील फरक दिला असता त्या त्रिकोणाची रचना करणे. यावर आधारित प्रॅक्टिस सेट 4.2 मधील कन्स्ट्रक्शन आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये तिसरा टाईप आपण अभ्यासणार आहोत, कन्स्ट्रक्शन थर्ड, अँड टाईप इज टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल इफ इट्स पेरिमीटर अँगल्स विच इन्क्लूड द बेस आर गिव्हन. म्हणजे त्रिकोणाची परिमिती आणि पायालगतचे दोन कोन दिले असता त्या त्रिकोणाची रचना करणे हा तिसरा प्रकार आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. यावर आधारित असलेला प्रॅक्टिस सेट आहे प्रॅक्टिस सेट 4.3. 4.3 मधील फर्स्ट एक्झाम्पल आहे कन्स्ट्रक्ट ट्रायंगल PQR इन विच अँगल Q इज इक्वल टू 70 डिग्री, अँगल R इज इक्वल टू 80 डिग्री अँड PQ प्लस QR प्लस PR. दॅट मीन्स पेरिमीटर ऑफ ट्रायंगल PQR इज 9.5 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला त्रिकोण PQR ची रचना करायची आहे, ज्यामध्ये आपल्याला कोन Q चं माप 70 अंश, कोन R चं माप 80 अंश आणि त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजेच त्रिकोणाची परिमिती 9.5 सेंटीमीटर दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या दोन त्रिकोण रचनेच्या प्रकारापेक्षा हा अतिशय सोपा असा एक प्रकार आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. यामध्येही आपल्याला रफ फिगर काढायची आहे. आपण रफ फिगर या ठिकाणी काढूयात. एक ट्रायंगल आपण काढूयात, ट्रायंगल PQR. आता यामध्ये दिलेले जे दोन कोन आहेत हे पायालगतचे कोन आहेत, म्हणून Q आणि R हे जे व्हर्टेक्स आहेत यांचे ते आपण पायालगत घेऊयात. या ठिकाणी आपण Q हा पॉइंट घेऊयात. राईट हँड साइडला आपण R हा एक पॉइंट घेणार आहोत आणि मग अर्थात उरलेला जो बिंदू आहे तो वरच्या बाजूला असेल P. हा एक त्रिकोण PQR आहे. यामध्ये अँगल Q चं मेजरमेंट आपल्याला दिलेलं आहे 70 अंश. त्यानंतर अँगल R इज ऑफ 80 डिग्री हे दोन दिलेले आहेत आणि या त्रिकोणाची परिमिती म्हणजे तीनही बाजूंच्या लांबींची जी बेरीज आहे PQ प्लस QR प्लस PR इज इक्वल टू 9.5 सेंटीमीटर. दिस इज अवर रफ फिगर. ही एक रफ फिगर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जनरली सामान्यपणे कुठल्याही फिगरचं कन्स्ट्रक्शन करत असताना आपण त्याच्या बेस पासून सुरुवात करत असतो, परंतु या त्रिकोणाची एकही बाजू आपल्याला माहिती नाही, परिमिती आपल्याला माहिती आहे आणि पायालगतचे कोन माहिती आहे. म्हणून आपण सुरुवात करताना आपल्याला ज्या त्रिकोणाची परिमिती दिलेली आहे त्या परिमिती इतका लांब असलेला, परिमिती इतका लांबी असलेला एक रेषाखंड या ठिकाणी आपण ड्रॉ करूयात. या ट्रायंगलची पेरिमीटर जी आहे ती 9.5 सेंटीमीटर आहे. म्हणून बाय युजिंग स्केल ड्रॉ अ सेगमेंट ऑफ लेंथ 9.5 सेंटीमीटर म्हणजे 9.5 सेंटीमीटर लांबीचा पट्टीच्या मदतीने आपण एक रेषाखंड या ठिकाणी ड्रॉ करूयात. त्याची जी लांबी आहे ती लांबी 9.5 सेंटीमीटर असणार आहे. आता ह्या रेषाखंडाला आपण PQR व्यतिरिक्त दुसरं काहीतरी नाव देऊयात. याला आपण AB असं सेगमेंटला नाव देऊयात आणि याची जी लेंथ आहे ती लेंथ आहे 9.5 सेंटीमीटर. म्हणजे आपण दिलेल्या त्रिकोणाच्या परिमितीच्या इतका लांबीचा एक रेषाखंड काढून या आकृतीला सुरुवात केलेली आहे. आता या ठिकाणी पहा, पायालगतचा लेफ्ट हँड साइडचा जो अँगल आहे तो अँगल आहे 70 डिग्रीचा. मग 70 डिग्रीच्या निम्मा किंवा निमपट हाफ हा 35 डिग्री येणार आहे. मग 35 अंश कोन करणारा एक किरण आपल्याला A या पॉइंट जवळ काढायचा आहे. म्हणजे लक्षात ठेवा, पायालगतचा लेफ्ट हँड साइडला दिलेला जो अँगल आहे त्याचं मेजरमेंट आहे 70 डिग्री. त्याच्या निमपट अँगल आपण A या बिंदूजवळ करणार आहोत. म्हणजे 70च्या निमपट असणारा 35 डिग्री आपण या ठिकाणी प्रोट्रॅक्टरच्या मदतीनं 35 डिग्रीचा एक अँगल क्रिएट करणार आहोत. मग या ठिकाणी आपण काउंटिंग करूयात.
0, 10, 20, 30, 31, 32, 33, 34 अँड 35. म्हणजे या ठिकाणाहून आपल्याला असा एक रे काढायचा आहे जो 35 डिग्रीचा अँगल ABC तयार करणार आहे. मग हा तो एक रे आपण काढूयात. याचं मेजरमेंट जे आहे ते 35 डिग्री असणार आहे. सेम हाच क्रायटेरिया आपण राईट हँड साइडला यूज करणार आहोत. दिलेल्या ट्रायंगलचा बेस अँगल जो आहे राईट हँड साइडचा तो आहे 80 डिग्रीचा. त्याच्या हाफ 80 डिग्रीच्या निमपट हा 40 डिग्री असणार आहे. तो 40 डिग्रीचा कोन आपण बी या बिंदूजवळ तयार करणार आहोत पुन्हा प्रोटेक्टरच्या मदतीने. या ठिकाणी मात्र आता आपल्याला लेफ्ट हँड साइडच्या 0 कडून मोजावं लागेल. 0, 10, 20, 30 अँड 40. या ठिकाणाहून एक रे आपण काढणार आहोत जो AB या रेषाखंडाशी 40 अंश मापाचा कोन करणार आहे. तो रे या रीतीने येईल. याचं माप जे आहे ते माप असणार आहे 40 अंश. आता या दोन रेचा जो इंटरसेक्शन पॉइंट असणार आहे तो इंटरसेक्शन पॉइंट म्हणजे आपला ट्रायंगल PQR चा वरचा जो व्हर्टेक्स आहे P तो हा P पॉइंट असणार आहे. यांचा इंटरसेक्शन पॉइंट आपण या ठिकाणी दाखवूयात. हा आपला ट्रायंगल PQR चा पहिला व्हर्टेक्स आपल्याला मिळालेला आहे P. आता विद्यार्थी मित्रांनो, एक ट्रायंगल आपल्या समोर तयार झालेला आहे ट्रायंगल PAB. या ट्रायंगल PABच्या PA आणि PB या दोन साइडचे आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे आहेत. आपण सुरुवातीला PA या साइडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढायचे आहेत. मग त्यासाठी आपल्याला कंपासमध्ये PA च्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे. त्याचं पोलादी टोक जे आहे ते एकदा A वरती तर एकदा P वरती ठेवून या रेषाखंडाच्या दोनही बाजूंना आपल्याला एकमेकांना इंटरसेक्ट करून जाणारे कंस काढायचे आहेत. ही आपली 6वीची रचना आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणं. कंपासमध्ये APच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण घेऊयात आणि A वरती लोखंडी टोक ठेवून आपण दोनही बाजूंना या बाजूला एक या बाजूला एक हा A वरून हे दोन कंस आर्क आपण ड्रॉ केलेले आहेत. आता रेडियस न बदलता पोलादी टोक आपण P पॉइंट वरती ठेवूयात. हा आपण सेंटर गृहीत धरूयात आणि पहिल्या काढलेल्या कंसांना इंटरसेक्ट करून जाणारे हे दुसरे कंस आपण करूयात. यांचे जे इंटरसेक्शन पॉइंट आहेत ते आपण थोडेसे ठळक करून घेऊयात आणि यांच्यामधून जाणारी एक लाईन आपल्याला काढायची. इट इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AP. आता APचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण काढून घेतला. त्याच पद्धतीने आपल्याला PB या साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. मग याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊयात. लोखंडी टोक एकदा B वरती तर एकदा P वरती ठेवून जी कृती आपण APच्या बाबतीमध्ये केलेली आहे तीच कृती आपल्याला इकडे करायची आहे. लोखंडी टोक आपण B वरती ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतरानं याच्या या बाजूला एक आर्क काढली, इकडच्या बाजूला एक आर्क काढूयात. त्यानंतर रेडियस न बदलता लोखंडी टोक P वरती ठेवूयात आणि या काढलेल्या आर्कला इंटरसेक्ट करून जातील अशा दुसऱ्या दोन आर्क आपण काढूयात. या त्या दोन आर्क असतील. यांचे इंटरसेक्शन पॉइंट थोडेसे ठळक करून घेऊयात आणि यांच्यामधून जाणारा परपेंडिक्युलर बायसेक्टर जो आहे PB या सेगमेंटचा तो आपण ड्रॉ करून घेऊयात. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, जवळजवळ आपली रचना संपत आलेली आहे. AP ही जी साइड आहे हिच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरनं AB या साइडला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट केलेला आहे तो पॉइंट आपण थोडासा ठळक करून घेऊयात. आणि हा जो पॉइंट आहे हा पॉइंट म्हणजे आपला Q हा पॉइंट असणार आहे. हा दुसरा व्हर्टेक्स असेल ट्रायंगल PQR चा. हा Q असेल तर याने इंटरसेक्ट केलेला हा जो पॉइंट आहे हा R हा पॉइंट असेल. यांना आपण जर P या बिंदूला जोडलं तर आपल्या दिलेल्या मापाचा जो त्रिकोण आहे तो त्रिकोण तयार होईल. आपण PQ हा सेगमेंट काढला. आता PR हा सेगमेंट काढूयात. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे ट्रायंगल PQR तयार झाला. हा जर अँगल तुम्ही मेजर केला तर हा आता 70 डिग्रीचा तुम्हाला आढळून येणार आहे. हा 70 डिग्रीचा असेल तर R जो आहे तो आपोआप हा 80 डिग्रीचा असणार आहे. दिस इज आवर ट्रायंगल PQR दिलेल्या मापाचा. आणि याची जी पेरिमीटर आहे ती पेरिमीटर म्हणजे 9.5 असेल. कारण AQ आणि PQ हे दोन्ही सेम असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. आपण या ठिकाणी परपेंडिक्युलर बायसेक्टर जे असतात सेगमेंटचे त्याची एक थिअरमची प्रॉपर्टी आपण वापरू शकतो. एव्हरी पॉइंट ऑन अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट इज ॲट इक्वी डिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट ऑफ दॅट सेगमेंट. म्हणजे रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूंपासून समोर असतो. हे त्याचे अंत्यबिंदू आहेत. हा रेषाखंड APच्या लंबदुभाजकावरील बिंदू आहे म्हणून AQ आणि PQ हे अंतर सारखे असतील. त्याच पद्धतीने BR आणि PR ही दोन अंतर सेम असतील.
म्हणजे या तिघांची जी बेरीज 9.5 येते तीच या तिघांची बेरीज या तीन सेगमेंटची तीन साईडची बेरीज सुद्धा 9.5 असणार आहे. दॅट मीन्स पेरिमीटर ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज 9.5 सेंटीमीटर अँड अँगल क्यू इज ऑफ 70 डिग्री, अँगल आर इज ऑफ 80 डिग्री. म्हणजे दिलेल्या मापाचा हा ट्रायंगल आपल्या या ठिकाणी तयार झाला. आणखी एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. सेकंड एक्झाम्पल, construct triangle XYZ in which angle Y is equal to 58 degree, angle X is equal to 46 degree and perimeter of that triangle XYZ it is 10.5 centimeter. Again draw a rough figure. Triangle XYZ ची एक रफ फिगर आपण ड्रॉ करूया. अँगल Y आपण या ठिकाणी घेऊयात. अँगल Y आहे, सॉरी या ठिकाणी आपण X घेतलेला आहे, या ठिकाणी आपण Y घेऊयात. हे दोन अँगल जे आहेत हे दोन अँगल बेस अँगल असल्यामुळे ते पाहायला घेतले आहेत. मग झेड हा अँगल वर्टेक्स जो आहे तो वरच्या बाजूला असेल. या ठिकाणी एक्सचं मेजरमेंट आहे 46 डिग्री आणि वायचं मेजरमेंट आहे 58 डिग्री. ते आपण या ठिकाणी राईट डाऊन करून घेतले. आणि पेरिमीटर जी आहे ट्रायंगल एक्स वाय झेडची ती आहे 10.5 सेंटीमीटर. ही आपली रफ फिगर आहे. आता सुरुवात करताना आपण पेरिमीटर इतक्या सेगमेंट काढून सुरुवात करणार आहोत. एक 10.5 सेंटीमीटर लेंथ असलेलं एक सेगमेंट स्केलच्या मदतीने आपण या ठिकाणी काढून घेऊया. आता एक्स वाय झेड व्यतिरिक्त काहीतरी नाव याला आपण देऊयात. याला आपण नाव देऊयात AB. याची जी लेंथ आहे ती लेंथ आहे 10.5 सेंटीमीटर. आता या ठिकाणी ए जवळ किती अंश मापाचा कोन करावा लागेल, तर बेस अँगल जो आहे लेफ्ट हँड साईडचा तो 46 डिग्रीचा आहे, म्हणून त्याच्या निमपट हा 23 डिग्रीचा अँगल क्रिएट करणारा एक रे आपल्याला या ठिकाणी काढावा लागेल. त्याच्या निमपट म्हणजे 23 डिग्रीचा. म्हणून प्रोट्रॅक्टरच्या मदतीने आपण ए या बिंदूजवळ 23 अंशाचा कोन करणारा एक किरण काढणार आहोत. 0, 10, 20, 21, 22 आणि 23 म्हणजे या ठिकाणाहून जाणारा एक रे आपल्याला काढावा लागेल. त्याचा ओरिजिन हा ए असणार आहे. मग या ठिकाणी हा 23 डिग्री अँगल क्रिएट करणारा रे काढलेला आहे. या कोणाचं माप असणार आहे 23 अंश. आता उजव्या बाजूच्या बी या बिंदूजवळ आपल्याला किती अंश मापाचा कोन करावा लागेल, तर बेस अँगल जो आहे उजव्या बाजूचा राईट हँड साईडचा तो 58 डिग्रीचा आहे. त्याच्या निमपट 29 डिग्री जो आहे तेवढ्या मापाचा कोन करणारा किरण आपल्याला बी या बिंदूजवळ काढायचा आहे प्रोटेक्टरच्या मध्ये. म्हणून प्रोटेक्टर या रीतीने पुन्हा आपल्याला बी या बिंदूजवळ ठेवावा लागेल. 0, 10, 20 आणि या ठिकाणी 29 असणार आहे. म्हणजे इथून आपल्याला जाणारा एक रे ज्याचा ओरिजिन हा बी असणार आहे असा एक रे आपल्याला काढावा लागेल आणि या कोणाचं माप असणार आहे 29 डिग्री. या दोन रेचा इंटरसेक्शन पॉईंट जो आहे तो इंटरसेक्शन पॉईंट असणार आहे आपला पॉईंट झेड. हा ट्रायंगल एक्स वाय झेडचा मिळालेला पहिला वर्टेक्स आहे. आता ए झेड आणि बी झेड हे ट्रायंगल झेड ए बीच्या दोन साईडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढायचे आहे. मग आपण सुरुवातीला ए झेडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर या ठिकाणी ड्रॉ करूयात. याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यायचे. लोखंडी टोक एकदा ए वरती आणि एकदा झेड वरती ठेवून आपण याच्यात बायसेक्टर काढण्याची कृती करूयात. मग या ठिकाणी लोखंडी टोक ए वरती ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतराने इथे एक आपण कंस काढलेला आहे. तोच त्याच रेडियसनं इकडे या बाजूला एक आपण आर्क ड्रॉ करूयात. त्यानंतर झेड वरती लोखंडी टोक ठेवायचे. पहिल्या आर्कला इंटरसेक्ट करून जाणारे दुसरे आर्क आपण काढूयात. रेडियस मात्र सेम असेल. या दोघांचे इंटरसेक्शन पॉईंट जे आहेत ते आपण ठळक करूयात आणि त्यांच्यामधून जाणारा हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण ड्रॉ केलेला आहे. सेम आपल्याला जी प्रोसिजर आहे ती बी झेड याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना रिपीट करायची आहे. बी झेडच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यायचे. लोखंडी टोक बी वरती आपण ठेवूयात आणि आर्क काढूयात. हा पहिला आर्क, हा दुसरा आर्क. त्यानंतर त्याच रेडियसनं झेड वरून सेंटर गृहीत करून आपण या आर्कला इंटरसेक्ट करून जाणारे दुसरे आर्क या ठिकाणी काढून घेतले. यांचे इंटरसेक्शन पॉईंट ठळक करून घेऊयात आणि त्यामधून जाणारी ही जी लाईन आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर बी झेडची ती आपण काढली आहे. आता ए झेड या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ए बी ला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतोय तो आपला एक्स पॉईंट असणार आहे. तो आपण या ठिकाणी दाखवतो. त्याच पद्धतीने बी झेड या बाजूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ए बी ला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतो तो आपला पॉईंट इंटरसेक्शन पॉईंट जो आहे तो वाय असणार आहे. मग आपण हे एक्स आणि वाय हे जर झेडला जोडले तर या ठिकाणी आपला दिलेल्या मापाचा जो ट्रायंगल आहे ट्रायंगल एक्स वाय झेड हा तयार होणार आहे. म्हणजे एक्स हा आपण झेडला जोडला, वाय झेडला जोडला. या ठिकाणी जो आहे अँगल झेड एक्स वाय हा आपोआप आपला 46 डिग्रीचा येईल आणि अँगल झेड वाय एक्स हा 58 डिग्रीचा येणार.
म्हणजे दिलेल्या मापाचा ट्रायंगल XYZ जो आहे ज्याची पेरिमीटर 10.5 सेंटीमीटर असेल आणि बेस अँगल 46 डिग्री आणि 58 डिग्रीचे असतील असा ट्रायंगल XYZ आपला या ठिकाणी तयार झाला. विद्यार्थी मित्रांनो, ही अतिशय सोपी अशी एक रचना आहे, सोपा प्रकार आहे. प्रॅक्टिस सेट 4.3 मध्ये एकूण 3 एक्झाम्पल्स आहेत. 2 एक्झाम्पल्स मी या ठिकाणी सॉल्व्ह करून घेतलेले आहेत, कन्स्ट्रक्शनचं करून घेतलेलं आहे. आता तुम्ही सराव म्हणून तिसरा जो कन्स्ट्रक्शनचा एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमधील ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करा आणि जर त्याच्यामध्ये काही तुम्हाला अडचण वाटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर मॅथ्स सारथी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला या चॅनलवरील सर्व व्हिडिओ जे आहेत ते पाहायला मिळतील आणि यानंतर या चॅनलवरती अपलोड होणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. धन्यवाद. काळजी घ्या.